नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही खुर्चीवरून उठताना हात टेकून उठता का? तसं असल्यास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण एक हात टेकून उठणं म्हणजे केवळ अशक्तपणा नाही, तुमच्या शरीरामध्ये काहीतरी असं घडत आहे जे तुम्हाला दिसत नाही. याची ती तुमच्या शरीराची एक चेतावणी आहे. साठीनंतर तुमचे पाय सर्वात आधी प्रतिसाद देतात, स्नायू आकुंचन पावतात, हाडे पोकळ होतात आणि रात्री तुमच्या पोटांमध्ये ताण जाणवतो, ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येतो. तुम्हाला वाटतं की हे केवळ वयामुळे आहे, पण ते वय नाही, ही एक कमतरता आहे जी तुमचं स्वयंपाकघर भरवून काढू शकेल, पण काढू शकलं नाही. आज मी तुम्हाला 3 देशी खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे जे डॉक्टर त्यांच्यासाठी ओलांडलेल्या पालकांना खाऊ घालतात. ते बाजारात उपलब्ध नाहीत, ते स्वयंपाकघरामध्ये आहेत आणि त्यातील पहिला पदार्थ अगदी 10 रुपयांना मिळतो, पण मोठ्या कंपन्या तो कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये 800 रुपयांना विकत आहेत. चला तर मग सुरुवात करूया. एका दृश्याची कल्पना करा. तुमचा नातू म्हणतो की आजोबा चला बागेत जाऊया, आणि तुम्ही मनातल्या मनात विचार करता, आता मी कसा जाऊ, माझे पाय मला आधार देणार नाही आहे. ही केवळ वेदना नाही, तर तो असा एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःला हरवून बसता. साठीनंतर असं का होतं? 3 गोष्टी एकाच वेळी शांतपणे सुरू होतात. पहिली, सार्कोपेनिया. दरवर्षी 1 ते 2% स्नायूंचं वस्तुमान कमी होतं. यात वेदना होत नाही, पण हे लक्षातही येत नाही. दुसरी म्हणजे कॅल्शियम गळती. हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडतं, ते रक्तात विरघळतं, ज्यामुळे हाडे पोकळ होतात. खूप उशीर झाल्यावर हे एक्सरेमध्ये दिसतं. तिसरी, चेतासंकेतांचे कमकुवत होणं. मेंदूकडे पायांमध्ये जाणारे संदेश मंदावतात, तोल जातो, पडण्याची भीती निर्माण होते आणि ती भीती माणसाला चालणं थांबवण्यास भाग पाडते. या तिन्ही गोष्टी मिळून एक चक्र तयार करतात. माणूस जेवढा कमी चालतो तेवढा तो कमजोर होतो. माणूस जेवढा कमजोर चालतो तेवढा तो कमी चालतो. हे चक्र तोडण्याचा मार्ग स्वयंपाकघरात आहे. आज मी तुम्हाला 3 देशी खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे जे एकाच वेळी स्नायू, हाडे आणि नसा यांवरती काम करतात. प्रत्येक घटक केव्हा, कसा आणि किती प्रमाणामध्ये सेवन करायचा, आणि एक अशी चूक जी हे सर्व व्यर्थ ठरवते. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. पुण्यातील 63 वर्षीय रामदेव काका आहेत. ते आयुष्यभर शिस्तबद्ध होते. सकाळी मंदिरामध्ये पायी जात असत. गेल्या वर्षी हे सर्व थांबलं कारण त्यांचे पाय खुर्चीवरून उठण्यासाठी खूप जड झाले होते. एक दिवसाआड पोटात दुखायच्या, गुडघे जणू लुळे पडले होते. डॉक्टरांनी कॅल्शियम आणि प्रोटीन सप्लिमेंट्स लिहून दिली आणि त्यांनी ती 3 महिने घेतली. काहीच फरक पडला नाही. मग त्यांच्या मुलीने एका वृद्धांसाठीच्या आहार तज्ज्ञांशी भेट घेतली. ते 70 वर्षांचे होते, पण 50 वर्षांचे दिसत होते. ते रोज 5 किलोमीटर चालायचे. ते म्हणाले की सप्लिमेंट्स काम करतात, पण जोपर्यंत स्वयंपाकघरात बदल होत नाही तोपर्यंत सप्लिमेंट्ससुद्धा वाया जातात. त्यांनी 3 गोष्टी सुचवल्या, ज्या त्यांनी 4 महिने करून पाहिल्या. 4 महिन्यानंतर पुन्हा मंदिरात पायी जाऊ लागल्यावरही त्यांचे शब्द बदलले नाहीत, ताट बदललं. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया. तिसऱ्या क्रमांकावरती येते ती म्हणजे कुळिथाची डाळ. उत्तराखंडच्या डोंगराळ भागामध्ये एक म्हण आहे की जो कोणी कुळीथ खातो तो डोंगर चढू शकतो. आणि ही केवळ एक म्हण नाही. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील वृद्ध लोक अगदी 80 वर्षाचे असतानाही त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी कुळीथ डाळ असते. आणि ही डाळ शहरांमधून हळूहळू नाहीशी होत आहे, अगदी आपल्या पायांच्या ताकदीप्रमाणे. कुळीथ डाळीमध्ये वनस्पती प्रथिने असतात जी रात्रभर फाटलेल्या स्नायूंच्या तंतूंना दुरुस्त करतात. कॅल्शियम आणि लोह दोन्ही हाडे मजबूत करतात आणि त्यात अशी संयुगे असतात जी सांध्यांमध्ये ऑक्सलेट स्फटिक तयार होण्यापासून रोखतात. याचा अर्थ असा की सकाळी उठल्यावर जाणवणारा ताठरपणा हळूहळू कमी होतो. साठीनंतर जेव्हा प्रथिनांची सर्वाधिक गरज असते आणि अंडी किंवा मांस टाळले जातात, तेव्हा कुळीथ डाळ हा एक विश्वासू भारतीय सोबती ठरतो. ती कशी घ्यावी? 2 मूठ कुळीथ रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते उकळून घ्या. हे पाणी प्या. हा सर्वात शक्तिशाली भाग आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळा डाळ किंवा सूप बनवा. उन्हाळ्यात प्रमाण कमी करा, ती उष्ण प्रकृतीची असते. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर हे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कुळीथ प्रत्येक बाजारात मिळत नाही, पण तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये डॉक्टरांनी रक्ताची जागा घेण्यासाठी तिचा वापर केला होता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोवळं नारळ किंवा मग नारळाचं पाणी. 1943 मध्ये पॅसिफिक महासागरामध्ये दुसरं महायुद्ध पेटलं होतं.
एका बेटावर सैनिकांसाठी असलेलं सलाईन ड्रीप संपलं. डॉक्टरांनी काय केलं? नारळाचं पाणी थेट आय व्ही ड्रीपमध्ये टाकण्यात आलं. कारण नारळाच्या पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्सची रचना मानवी रक्तासारखीच असते, ज्यामुळे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्तासारखं काम करू शकतं. मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे कारण रात्री पोटरीमध्ये पेटके येतात, ते याच इलेक्ट्रोलाइट्समुळे होतं. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियमची कमतरता. नारळाचं पाणी हे तिन्ही एकत्र पुरवतं आणि कच्च्या नारळामध्ये आरोग्यदायी चरबी असते, जी खराब झालेल्या नसा दुरुस्त करते. म्हणजेच मेंदूपासून पायांपर्यंतचा संदेश अधिक जलद होतो. संतुलन सुधारतं, पडण्याची भीती कमी होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅकबंद नारळाचं पाणी घेऊ नका, त्यात साखर असते. ताजं नारळ घ्या. कसं घ्यावं? दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास ताज्या नारळाचं पाणी प्या. त्यासोबत 2 चमचे कच्चा नारळ चावून खा. रात्री पोटामध्ये गोळा आल्यास लगेच 1 ग्लास नारळाचं पाणी प्या. 10 मिनिटांमध्ये आराम मिळेल. तुम्हाला मधुमेह असल्यास अर्ध्या ग्लासने सुरुवात करा. आता आपण पहिल्या क्रमांकाकडे वळूया, जे तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित करेल. तो म्हणजे शेवग्याची काडी. आता एक प्रश्न, जर अशी एक गोष्ट असेल जी दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम, केळ्यापेक्षा 15 पट जास्त पोटॅशियम देतं आणि एकटीचं स्नायू, हाडे आणि नसा बरं करतं, तर तिची किंमत किती असेल? 5,000 रुपये? 2,000 रुपये? नाही, ती तुमच्या घराशेजारील झाडावरती तुम्हाला फुकट मिळते. मोरिंगा. जागतिक आरोग्य संघटनेने याला चमत्कारी वृक्ष म्हटलं आहे. यातील 92 पोषक तत्वे जगातील इतर कोणत्याही वनस्पतीमध्ये आढळत नाहीत आणि मोठ्या कंपन्या ही मोरिंगा कॅप्सूलच्या नावाने 800 रुपयांना विकत आहेत, कारण ती प्रभावी आहे. वयाच्या 60 वर्षानंतर हाडे कमकुवत होतात, कारण केवळ कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचत नाही. तिला व्हिटॅमिन K2ची गरज आहे. मोरिंगा एकाच वेळी कॅल्शियम आणि K2 दोन्ही पुरवतं. त्यात आयसोथायोसायनेट्स असतात, जे सांध्यांची सूज कमी करतात. सांध्यांचा ताठरपणा आणि जडपणा हळूहळू नाहीसा होतो. क्वेर्सेटिन नसांचं ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतं, ज्यामुळे संतुलन पुन्हा प्रस्थापित होतं. आणि त्या काकांच्या बाबतीतही सर्वात मोठा फरक मोरिंगामुळेच पडला. हे कसं घ्यावं? आठवड्यातून 3 वेळा डाळींमध्ये मोरिंगाच्या शेंगा घाला. पाने सावलीत वाळवा आणि त्याची पावडर बनवा. रोज सकाळी 1 चमचा मोरिंगा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या आणि सोबत कोमट पाणी व लिंबू घ्या. म्हणजे तुम्हाला देशी एनर्जी शॉट मिळेल. सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात करा. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. गर्भवती महिलांसाठी हे अजिबात नाही आहे. ताजी पाने सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध नसतात, तर तुम्ही हे ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता. मी ही 3 टप्प्यांची पद्धत सुरू केली. जर मी ही एक चूक केली तर कशाचाही उपयोग होणार नाही. चूक व्हिटॅमिन डीची नाही. व्हिटॅमिन डी शिवाय शरीर कॅल्शियम शोषून घेत नाही. शेवगा, कुळीथ किंवा कोणतंही सप्लिमेंट्स घेऊ नका आणि वयाच्या 60 नंतर शरीराची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमता निम्मी होते. मार्ग काय आहे? सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये सूर्यप्रकाश घ्या. दररोज 15 मिनिटे पाठ आणि पाय उघडे ठेवा. ही एक सवय या 3 डाएट्सना दुप्पट प्रभावी बनवते. आजच बंद करायच्या 3 सवयी मी तुम्हाला सांगते. दिवसातून 4 ते 5 कप चहा पिणं. चहामध्ये टॅनिन असतं. टॅनिन कॅल्शियमला बांधून ठेवतं, ज्यामुळे शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. दिवसातून 2 कपांपेक्षा जास्त चहा पिणं बंद करा. सवय क्रमांक 2 आहे बसून राहणं. स्नायू तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती काम करता. दररोज 20 मिनिटे चालणं. याशिवाय कोणताही डाएट प्रभावी ठरणार नाही. सवय क्रमांक 3 रात्री पाणी न पिणं. पाणी प्यायल्याने तुमचे पाय सुजतील ही भीती चुकीची आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइट्स विस्कळीत होतात आणि रात्री पेटके येतात. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या. आज मला एक गोष्ट उघडपणे सांगायची आहे. तुमचे पाय कमजोर झाले की चालणं थांबत नाही, मंदिरात जाणं थांबत नाही, मुलांच्या लग्नात नाचणं थांबत नाही, नातवंडांसोबत बागेत जाणं थांबत नाही आणि एक दिवस घराच्या 4 भिंतींचं तुमचं जग बनतं. हे एक खूप मोठं नुकसान आहे आणि हे हळूहळू घडतं, इतकं सावकाश की तुमच्या लक्षातही येत नाही. रामकाकांनी हे वेळेवरती केलं होतं. त्यांनी ताट बदललं होतं. 4 महिन्यांमध्ये मंदिरात परत जाण्याची ही संधी तुमच्याकडे सुद्धा आहे. आज आत्ता ह्या 3 गोष्टी म्हणजे कुळीथ, नारळ आणि शेवगा तुमच्या पायांना योग्य ती ताकद देतील. उत्तर स्वयंपाकघरामध्येच आहे. तुम्हाला फक्त ते ओळखायचं आहे. कमेंट्समध्ये लिहा,
माझे पाय पुन्हा काम करू लागतील. यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही घरी आधीच बनवता ते मला सांगा. तुमच्या घरात शेवग्याचं झाड आहे का? असेल तर हो लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये 60 वर्षानंतर निद्रानाश का होतो आणि डॉक्टर स्वतः वापरून पाहत असलेले 4 घरगुती उपाय याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.